नमस्कार. मी डॉक्टर मेधा गुरव सामंत, संस्थापक अध्यक्ष अन्नपूर्णा परिवार. महिला सक्षमीकरणाची 50 वर्षे ह्या निमित्ताने हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. मला असं वाटतं तुमच्यापैकी पुरोगामी चळवळीतल्या बऱ्याचशा मंडळींना ह्याच्यामधून वेगळी नवीन उद्बोधक अशी माहिती कळू शकेल. महिला सक्षमीकरणातील आर्थिक सक्षमीकरणाचा जो मोठा भाग आहे आणि त्यामध्ये फार संघटना संस्थांनी काम केलेलं नाही, परंतु मी सातत्याने त्याच क्षेत्रात टिकून आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या मी आणि अन्नपूर्णा परिवार या क्षेत्रातच गेली 33 वर्ष वाटचाल करत आहोत. ह्या निमित्ताने आणि महिला सक्षमीकरणाच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला ह्या व्हिडिओतून माझे विचार मांडावेसे वाटले. आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च आणि वर्ष 1975 हे युनोने जाहीर केल्यामुळे प्रसिद्ध झालं. परंतु तत्पूर्वी 1909 पासून जेव्हा अमेरिकेतल्या कापड कारखान्यातल्या महिलांनी संप केला होता कामाचे तास निश्चित करण्याचा, तेव्हापासून महिला दिन वेगळ्या नावाने वेगळ्या तारखेला वेगवेगळ्या रूपात केला जात होता. अमेरिकेनंतर जर्मनी, रशिया इथे 1911 सालापासून महिला दिन होत होता. त्यानिमित्ताने महिला रस्त्यात उतरून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेत होत्या. हे सगळं सुरूच होतं. परंतु आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला एक बळकट अशी ओळख ही युनोने जाहीर केल्यामुळे आली. 1975 साली मी होते 10वी आणि आज 2025 साली मी आहे 65 वर्षाची, तेव्हा 15 वर्षाची होते. तर या 50ही वर्ष मी या चळवळीशी कशी जोडली गेली ही सुद्धा मला एक रंजक आठवण या निमित्ताने सांगावीशी वाटते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीतच आहे की माझी आई कॉम्रेड प्रेमाताई गुरव ही मुंबईतील गिरणी कामगार युनियन आणि भारतीय महिला फेडरेशन या 2 संघटनांची जोडलेली होती. त्यापूर्वी ती गोव्याची स्वातंत्र्य सैनिक. माझे वडील कॉम्रेड दादा गुरव हे बँक कर्मचाऱ्यांची जी राष्ट्रीय चळवळ आणि संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन त्याच्याशी सुरुवातीपासून जोडलेले होते. ते त्याचे एक प्रभावी नेते मानले जात होते आणि तितकेच ते गिरणी कामगार युनियनच्याही नेत्यांपैकी एक होते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महत्वाचे नेते. तर ही चळवळ्या आई वडिलांची पार्श्वभूमी घरातच लाभल्यामुळे आमच्या घरात सर्वच प्रकारच्या चळवळींची चर्चा खूप साऱ्या मीटिंगा होत असत आणि माझा पिंड अगदी लहानपणापासून त्याच्यासोबत पोचला गेला असं म्हणायला हरकत नाही. 1972-73 साली मुंबई शहरामध्ये गाजलेली महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती आणि त्या समितीने उभी केलेली लाटणी मोर्चासारखी अभिनव चळवळ ही त्या काळात खूपच गाजली होती. माझी आई त्या चळवळीचा एक हिस्साही होती आणि आमचं घर हे मुंबईमध्ये दादर येथे अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या चळवळीतल्या सर्व रणरागिणी महिला नेत्या या बरेचदा त्यांच्या बैठका मीटिंगांसाठी आमच्या घरी बसत असत आणि मी 8वी-9वीत असल्यापासून मधून त्यांना चहा करून देत आणि माझ्या या सगळ्या झुंजार मावशांकडे कौतुकाने आणि आदराने बघत त्यांच्या चर्चा अगदी समरस होऊन ऐकत असे. ह्या रणरागिणी महिला नेत्यांमध्ये कॉम्रेड तारा रेड्डी, कॉम्रेड मंजू गांधी या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या होत्याच, परंतु कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर या CPM च्या नेत्या होत्या. मृणालताई गोरे, प्रमिला दंडवते या समाजवादी नेत्या होत्या. सुशीला पटेल, मीनाक्षीताई साने अशा अनेक दिग्गज नेत्या होत्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात गाजलेल्या होत्या. या सगळ्या महिलांनी मुंबईमध्ये काही काळ मोठमोठ्या साठेबाज व्यापाऱ्यांवर लाटणी उगारत मोर्चे नेऊन त्यांचं धाबदण आणलं होतं आणि काळा बाजार केला जाणारा रेशनचा धान्य हे खुलं केलं होतं. या सगळ्या
घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच 1975 साल उजाडलं, 8 मार्च उजाडला आणि आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि महिला दिवस युनोने जाहीर केला. त्यावेळेस माझी 10वीची परीक्षा नुकतीच संपली होती. नुकतंच रिकामं झालेल्या माझ्या दिल आणि दिमागला एक नवीनच खाद्य डोक्याला मिळालं. कारण पुन्हा या सगळ्या माझ्या रणरागिणी मावश्या अधूनमधून आमच्या घरी, अधूनमधून इथे इतर कुठेतरी बसून चर्चा करू लागल्या की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आणि प्रामुख्याने वर्षाच्या निमित्ताने कोणते कार्यक्रम हाती घ्यावे, महिलांच्या कोणत्या प्रश्नांवरती आपण आवाज उठवावा, त्याकडे लक्ष वेधून घ्यावं, त्यावरती धोरणं करायला भाग पाडावं इत्यादी चर्चा मला खूपच आवडत असत. त्यामुळे माझी 10वीच्या परीक्षेनंतरची सुट्टी मजेदार जाऊ लागली. तसंही मला अभ्यास, पुस्तकं, चर्चा, मीटिंगा ह्याच्या पलीकडे खेळ आणि गप्पांमध्ये फारसा रस नसायचा. त्यामुळे ही सुट्टी मला खूपच मनाला भावली. महिलांचे प्रश्न काय असतात वगैरे वगैरे समजून घ्यायला खूपच रस वाटू लागला. दादर सारख्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये शेजाऱ्यांमध्ये राहून आणि बालमोहन विद्या मंदिर सारख्या संस्कार पण मध्यम वर्गाच्या शाळेमध्ये जाऊन एक मनाची बैठक घडलेली होती. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयी भयंकर अभिमान होता. टिळक, गांधी, नेहरू, शास्त्रीजी, इंदिराजी, सुभाषबाबू अशा सगळ्या नेत्यांबद्दल खूप आदर होता. साने गुरुजींचं वाङ्मय खूप वाचलं गेल्यामुळे कनवाळू स्वभाव, समाजाविषयी प्रेम, दया अशा प्रकारच्या भावना, अशी सगळी मनाची बैठक घडलेली असताना महिलांचे प्रश्न म्हणजे वेगळे काय असतात हे तोपर्यंत माहीतच नव्हतं. कारण महिलांना कोणीतरी मारतंय किंवा घरामध्ये मारहाण, मोठ्या मोठ्याने भांडणं असं काही वातावरण कधी बघितलेलंच नव्हतं. महिलांचा मोठ्यात मोठा प्रश्न म्हणजे मला तोपर्यंत महागाई विरुद्ध लाटणी घेऊन महिला रस्त्यात उतरल्या हाच वाटत होता. परंतु ह्या 72, 73, 75 या कालखंडात आईबरोबर हळूहळू गिरणी कामगारांच्या घरी गिरण गावामध्ये जाऊ लागले आणि तिथे छोटीशी घरं, काळोखी घरं, थोडे मळकट कपडे घातलेली मुलं, दूध न घालता केलेला काळा चहा, हे अभावग्रस्त जीवन दिसलं. आणि तिथे मात्र मोठ्या आवाजात बोलणं, महिलांशी थोडंसं उर्मट किंवा दादागिरीने वागणं हे पहिल्यांदाच प्रश्न दिसायला लागले. या अभावग्रस्त वस्त्यांमध्ये गेल्यानंतर असं का असे प्रश्न पडू लागले. आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे का नाही. आणि मग ह्या प्रश्नाच्या उत्तरात बाबांशी चर्चा करताना किंवा आईकडून काही ऐकताना लक्षात आलं की ते गरीब आहेत, त्यांचं उत्पन्न पुरेसं नाही. आणि मग गिरण गावातल्या ज्या एकल महिला होत्या, ज्या घरगुती खानावळी चालवून कामगारांना जेवण पुरवत असत आणि त्यातून आपल्या मुलाबाळांचं कसं तरी शिक्षण, मुलांना मोठं करणं हे त्या साधत असत. या महिलांच्यात आई जास्त जास्त काम करू लागली. तसतसे गरिबीचे प्रश्न आणि गरीब महिलांचे प्रश्न हे मनाला भिडले. आणि हे सगळं जवळजवळ 10वीच्याच वर्षात सुट्टीत, 10वीच्या परीक्षेनंतरच्या घडत होतं. मला ती सुट्टी खूप अजून आठवते आणि खूप काही त्या एका सुट्टीमध्ये मी मोठी झाल्यासारखं वाटतं. तेवढ्यात माझी 10वीची सुट्टी संपता संपता म्हणजे जून 1975 मध्ये आली आणीबाणी. आणि त्या आणीबाणीचा आणि ह्या महिला वर्षाचा माझ्या मनात असा नकळत एक संबंध जोडला गेलाय. त्याचं कारणही सांगते की आणीबाणीमध्ये आला 20 कलमी कार्यक्रम. या 20 कलमी कार्यक्रमामध्ये नुकत्याच राष्ट्रीयीकृत झालेल्या बँका म्हणजे 1969 साली AIBA ह्या आमच्या बँक कर्मचारी संघटनेच्या दबावाखाली म्हणा किंवा त्यांच्या प्रभावाखाली म्हणा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आणि त्या राष्ट्रीयीकृत झालेल्या बँकांना 20 कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत दुर्बल घटकांना कमी व्याजाने कर्ज देण्याची योजना आखून दिली होती सरकारने, इंदिरा गांधींच्या तेव्हाच्या सरकारने. आणि ती योजना राबवण्यासाठी टार्गेटही दिली गेली होती. त्यातला टार्गेट हा भाग फार छान होता म्हणता नाही आला तरी त्यामुळे त्या बाबतीत कर्ज देऊ लागल्या बँका. आणि माझ्या बाबांनी
रात्री खूप उशिरा घरी चाललेल्या चर्चांमध्ये आईला हे सांगितलेलं मला आजही तितकंच प्रभावीपणे आठवतंय की ह्या ज्या एकल महिला आहेत गिरण गावातल्या, ज्यांना कामगारांना जेवण देण्यासाठी धान्य एका वेळेला पैसे देऊन रोखीने घेता येत नाही, त्यामुळे सावकारांकडून उधारीने धान्य घेतात आणि त्यामुळे सावकार त्या धान्याची किंमत जास्त लावतात, म्हणजे थोडक्यात आर्थिक शोषणही करतात आणि त्याच्याच बरोबर मग लैंगिक शोषण, वाईट भाषेत बोलणं, अपमानास्पद वागणूक हे सगळं सहन करावं लागतं. ह्यातून त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या मूलभूत प्रश्नाला हात घाल आणि तू बँकांकडचं कर्ज या महिलांना मिळवून दे, त्यात मी तुला मार्गदर्शन करतो किंवा मदत करतो. हे जे काही बाबांचं बोलणं मी ऐकलं ते अजूनही तसं ताजं मनात आहे. आणि त्यानंतर लवकरच आईने सरस्वतीबाई जगताप, गिरण गावातल्या पारुबाई सूर्यवंशी अशा लढाऊ महिलांच्या बरोबर एकत्र येऊन अन्नपूर्णा महिला मंडळ हा एक ट्रस्ट स्थापन केला. त्याला माझ्या बाबांनी मार्गदर्शन केलं. कॉम्रेड डांगे यांनी त्या ट्रस्टची घटना सुद्धा तपासून दिलेली आहे की त्यात धोरणं बरोबर आखता येतील ना. हे सगळं मला आजही आठवते. हे होतं 1975 साल. त्यानंतर विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बाबा तिथल्या मॅनेजरना, जे बाबांना अतिशय गुरुस्थानी मानत असत, त्यांना सांगत की अन्नपूर्णा महिला मंडळाच्या महिलांना घेऊन प्रेमाताई आणि सरस्वतीबाई वगैरे येत आहेत, तुम्ही त्यांना कर्ज द्या, या महिला फेडतील. आणि अशा प्रकारे तो सिलसिला सुरू झाला ज्याच्यामध्ये बँकांच्या कर्ज हे खानावळवाल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा एक पूल निर्माण झाला. मात्र आणीबाणीमध्ये इतर बऱ्याच घडामोडी भोवती घडत होत्या, पण आमच्या मध्यमवर्गीय शेजाऱ्यांमध्ये किंवा आजूबाजूला ह्याच्याबद्दलची कोणतीच चर्चा नव्हती, ह्याच्याबद्दल काही जाणीव होईल असं वातावरण नव्हतं. मात्र घरातल्या चर्चांमुळे मला काही गोष्टी कळायच्या, उत्सुकतेने ऐकायचे. आणि त्याच्यामध्ये समाजवादी पक्षांचं काम करणारे आमचे जे काका मावशा होते, त्यांच्यापैकी काही जण भूमिगत होते, काही जण तुरुंगात होते. परंतु आणीबाणीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतलेलं धोरण सुद्धा बाबांनी घरात बोलताना लक्षात आलं की आणीबाणीला विरोध केला नव्हता आणि गरज असेल त्याप्रमाणे विरोध आणि गरज असेल तेव्हा पाठिंबा काँग्रेसला, असं धोरण भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतलं होतं. त्यामुळे माझे आई बाबा तुरुंगात नव्हते आणि अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींकडे मी कुतूहलाने पाहत होते. त्यामुळे 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, नंतर आणीबाणी, 20 कलमी कार्यक्रम, यातच अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना आणि गिरण गावातील महिलांना बँकेच्या कर्जाशी जोडणं, हे सगळं माझ्या अवतीभोवती घडत गेलं. मी त्यातून शिकत गेले. अन्नपूर्णा महिला मंडळाची 2 रुपयाची वर्गणीची पावती ही भरली जाऊन पावती पुस्तकं लिहिणं, हे काम मी अगदी आवडीने माझ्या अभ्यासाबरोबर किंवा सुट्टीमध्ये रिकामी असताना करत होते. त्यानंतर माझी 11वी 12वी हे 1976-77 साल. आणि या सगळ्यामध्ये आणीबाणी उठली, काँग्रेस पडली, जनता पक्षाचं राज्य आलं, आमचे समाजवादी काका मावशा त्यामध्ये महत्वाच्या भूमिका, कोणी मंत्री झाले. त्याच्यानंतर पुन्हा जनता पार्टी फुटली, इंदिरा गांधी काँग्रेस बहुमताने निवडून आले. हे सगळं बघत बघत माझं कॉलेजची वर्ष संपली. अन्नपूर्णा महिला मंडळाचाही प्रवास, 2 रुपयाच्या पावत्या पाडणं, महिलांना बँकेत घेऊन जाऊन ते कर्ज द्यायचे, त्याची काही लिखापडी घरात नसायची, पण त्याच्याबद्दल ऐकत कॉलेज संपलं. कॉलेजच्याच अभ्यासातच जोडीने मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जोडलेल्या विद्यार्थी संघटनेशी जोडली गेले. तिथे माझ्या जीवनाचा जोडीदारही मला भेटला. मी BSRB ची परीक्षा म्हणजे बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डची परीक्षा देऊन बँक ऑफ इंडियात नोकरीसाठी दाखल झाले, लग्न झालं. अशा सगळ्या घडामोडी घडत होत्या. आणि 1981-82 साल आलं. या 2-3 वर्षात माझ्या जीवनात इतकी स्थित्यंतर झाली. बँकेत गेले, त्याच वर्षी बाबांना हार्ट अटॅक येऊन पुढच्या 1-1.5 वर्षात बाबा वारले. तेव्हाच डॉक्टर दत्ता सामंतांनी मुंबई शहरात पुकारलेला आणि जो आजही मागे नाही घेतला असा गिरणी कामगारांचा अभूतपूर्व ऐतिहासिक संप, ज्याच्यातून सगळ्या गिरण्या पूर्ण ती इंडस्ट्रीज उद्ध्वस्त झाली, कामगार देशोधडीला लागले, महिलांची आणि एकल महिलांची वाताहत
विचारायला नको इतकी वाईट झाली. हे सगळं बघत बघत मी बँकेच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी जोडली गेले. बँक कर्मचाऱ्यांची चळवळीतले किस्सा बनले. पुढे मला मुलगा झाला. आणि सगळ्या घडामोडींबरोबर देशपटलावर या इतक्या साऱ्या घडामोडी घडत होत्या. आणि विशेषतः ते गिरणी कामगारांच्या संपानंतर बाबा गेलेले होते, आईला मार्गदर्शक नव्हता आणि एकल महिलांचे प्रश्न जास्तच होती गडद झाले. अशामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळाचं बँकेच्या कर्जाशी जोडण्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. महिलांना स्वयंपाक शिकवणे, त्यांना खाद्यपदार्थ विक्री करायला शिकवून त्यांना पायावर उभं करणे, त्यांची कुटुंब नीट चालतील असे बघणे. परंतु तो एकंदर कमी महिलांपुरता असा तो कार्यक्रम मर्यादित होत गेला. ह्याच सगळ्या दशकामध्ये 1975 ते 85 साली नैरोबी येथे महिला सक्षमीकरणाच्या 10 वर्षांचा आढावा घेण्याची परिषद भरली. माझी आई त्या परिषदेला गेली होती. माझा मुलगा नचिकेत तेव्हा 1.5-2 वर्षाचा होता. आणि बँक आणि युनियन आणि इतक्या माझं अतिशय व्यस्त शेड्यूल होतं. तरी पण आई परत आल्यावर मी उत्सुकतेने तिला नैरोबीला काय झालं, तिथे कशा कशा चर्चा झाल्या, ह्या सगळ्या बद्दल फार उत्सुकतेने तिच्याकडून माहिती करून घेतली. अशा प्रकारे ती 10 वर्ष मला आठवत आहे. आणि 1975 पासून अजून एक सांगावंसं वाटतं की भारतात तर कल्याणकारी राज्य होतं. अजूनही महिलांना मदत देणाऱ्या योजना केल्या जात होत्या. 1982-83 साली महिला आर्थिक सक्षमीकरणाचा हा धागा पकडून सिडबी आणि नाबार्ड या रिझर्व्ह बँकेच्या 2 बाहूंनी बचत गटांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केला. बचत गट हे कुठलंही तारण जामीन न देऊ शकणाऱ्या गरीब महिलांनी एकत्र येऊन केलेला एक प्लॅटफॉर्म म्हणता येईल. आणि त्याला नाबार्डने पण ग्रामीण भागातल्या बचत गटांना खूप कर्ज पुरवठा केला. सिडबीने बचत गट करणाऱ्या फेडरेशन संघटनांना मदत केली. अशा प्रकारे एक महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक चळवळ जास्त प्रबळ होण्याचं ते सगळा तो कालखंड होता. आणि 1975 ते 85च्या पुढे 95 सालापर्यंत सुद्धा भारतामध्ये अनेक प्रकारच्या परदेशी मदती येत होत्या. एकंदरच सगळी व्यवस्था कशी एक कल्याणकारी, दुर्बल घटकांना वर काढणे अशा प्रकारची होती. पण अर्थात परदेशी ग्रँट आणि डोनेशनवर आधारित बऱ्याचशा महिला संस्था किंवा इतर दुर्बल घटकांसाठी चालणाऱ्या संस्था या थोड्याशा दिशाभूल झाल्यासारख्या ग्रँटवर आधारित कार्यक्रम करायला लागल्या होत्या. हे सगळं पण मी एक उत्सुकतेने अभ्यास स्वरूपात किंवा चळवळीचा एक हिस्सा म्हणून बघत होते. आणि मी मात्र माझं संसार बँक युनियन आणि बँक कर्मचारी चळवळ ह्याच्यामध्येच गुरफटलेली होती. 1991-92 साल जेव्हा आलं त्यावेळेपर्यंत कल्याणकारी धोरणं एका बाजूला मागे पडत गेली होती. 1992-93 साली खूप अर्थांनी माझ्या जीवनातली महत्वाचं वर्ष होतं. आम्ही पुण्याला स्थित्यंतर केलं होतं. माझ्या पतीने पुण्यात व्यवसाय सुरू केल्यामुळे पुण्यामध्ये परत स्थिरस्थावर होण्यात माझं बरीचशी मी व्यग्र झाले होते. आणि तेवढ्यातच भारतामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण धोरण आलं. अर्थात वर्तमानपत्र आणि वैचारिक साहित्य वाचण्याची सतत एक दृष्टी विकसित झाल्यामुळे, बाबांच्याच मुळे अर्थात, त्यामुळे या विषयावरचं सर्व काही वाचणं, जाणून घेणं हे चालू होतं. त्याच वर्षी 91-92 साली रशियामध्ये, सोव्हिएट रशिया जे एक संघराज्य होतं आणि ज्याच्याकडे एक पुरोगामी सर्व व्यक्ती, सर्व चळवळीतले लोक हे एका आदर्शभूत अशा व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघत होते, ते संघराज्य पेरेस्ट्रोइका आणि ग्लासनॉस्ट या मिखाईल गोर्बाचेवने तेव्हाच्या दिलेल्या 2 घोषणा. आणि त्या घोषणांचा अर्थ होता ओपन उदारीकरण आणि ओपन इकॉनॉमी. अशा प्रकारच्या त्या घोषणांमध्ये त्या संघराज्याची शक्ल होऊन छोटी छोटी राज्य आणि त्याच्यातल्या सगळ्या वाताहतीच्या कथा कानावर येऊ लागल्या. त्यामुळे आदर्श कशाला मानायचा एका बाजूला प्रश्न, दुसऱ्या बाजूला भारतात खाजगीकरण, उदारीकरणाचं मोठी लाट आणि त्याच्या खाली संपूर्ण कल्याणकारी धोरणांवरती तो वरवंटा फिरल्यासारखा. हे बघत वाचत मी अस्वस्थ झाले, उदास झाले. त्या काळात कविता लिहिल्या, काय करावं याचा खूप विचार केला.
आणि कशातच मन रमेना. बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीमध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की इथे ही सगळी पोट भरलेल्यांची चळवळ आहे. गरीब समाजाचं आता काय होणार. 1993 साली खूप वैचारिक संक्रमणानंतर मी माझं उत्तर शोधून काढलं की गरीब महिलांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी छोटी छोटी कर्ज देण्याचा काम मी सुरू करणार. आणि 1993 मध्येच जुलै महिन्यामध्ये मी 9 भाजीवाल्यांचा एक गट केला. तेव्हा बचत गट या मॉडेलविषयी मला खूप काही माहीत नव्हतं, पण सर्वसाधारणपणे कुठलंही तारण जामीन न देऊ शकणाऱ्या गरीब महिला एकत्र येऊन एकमेकीची जबाबदारी त्या घ्यायला तयार झाल्या की तो गट असे सर्वसाधारण धोरण ठरवून मी हे काम सुरू केलं पुण्यामध्ये 8x8च्या माझ्या घरातील खोलीत. आणि त्यानंतर गेली 33 वर्षे या क्षेत्रात बरीच मोठी वाटचाल केली आहे. नुकतंच माझं कार्यचरित्र आम्ही स्वयंपूर्ण हे प्रकाशित झालेले जे उपलब्ध आहे त्यामध्ये ही सगळी वाटचाल आहे. शिवाय ह्या महिन्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या 50व्या वर्षाच्या टप्प्यावरती अन्नपूर्णा परिवाराचं आर्थिक सक्षमीकरण मॉडेल ह्याच्यावर एक छोटी पुस्तिका आम्ही प्रकाशित करत आहोत. आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा सगळा प्रवास आपल्याला तपशीलवार जाणून घेता येईल किंवा हे मॉडेल कसं चालतं. परंतु मला इथे आता महत्वाचा त्यातल्या भागांचा उल्लेख करायचा. मला हे फक्त अन्नपूर्णा परिवाराचा प्रचार करण्यासाठी आम्ही व्हिडिओ करत नाहीये. मला हे सांगायचंय की ही जी काही चळवळ आहे 50 वर्षाची ह्याच्यामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर खूप कमी काम केलं गेले आणि जे केलं गेलंय त्याच्यात मी आणि अन्नपूर्णा परिवार एक महत्वाचे घटक आहोत. आणि हे जाणून बुजून समजून उमजून केले की बचत गट ही चळवळ म्हणजे महिलांनी काहीतरी एकत्र जमण्यासाठी केलेलं किंवा एकत्र स्वयंपाक शिकणे, काही वस्तूंचं मार्केटिंग करणे, कधी कधी गावातलं दारूगुत्ते उद्ध्वस्त करण्यासाठी मोर्चा काढणे किंवा गाणी म्हणणे, गाणी रचणे एवढ्यापुरती मर्यादित चळवळ नाहीये. बचत गट ही चळवळ आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ आहे. जागतिक संपत्तीच्या उत्पादनात महिलांचा वाटा 90% जास्त असतो आणि संपत्तीचा वाटा मात्र महिलांकडे 10% सुद्धा नाही. त्या संपत्तीचा वाटा महिलांना देणं इतकी प्रभावी अशी ही चळवळ व्हायला पाहिजे होती आणि त्या मानाने ती तेवढी झालेली नाही. कारण आपल्या पुरोगामी चळवळीचंही तिथे म्हणावं तसं लक्ष नाही असं मला वाटतं. मी पुरोगामी चळवळीतूनच आलेली आहे, डाव्या विचारांच्या मुळशीत घडलेली आहे आणि मी ठरवून जाणून बुजून या आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला वाहून घेतलं. परंतु त्यामुळे मी पूर्ण त्यातच व्यस्त होऊन गेले. त्यामुळे म्हणावं तसं त्याचा प्रचार किंवा या मॉडेलचा प्रचार असा केला गेला नाही. म्हणून या व्हिडिओच्या निमित्ताने हे मांडते की आपण जेव्हा म्हणतो की आज मायक्रो फायनान्सच्या विळख्यात गरीब महिला पडलेले त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्याच्या मागे मोठी जागतिक भांडवली धोरण आहे आणि ज्याचा प्रतिकार करण्यात संपूर्ण पुरोगामी चळवळ किंवा महिला सक्षमीकरणाची चळवळ तेवढी प्रभावी भूमिका बजावू शकली नाहीये. ती इथून पुढच्या काळात सुद्धा चळवळ संपलीये कुठे. 50 वर्षाचा टप्पा आपण गाठलाय परंतु महिलांचे प्रश्न संपलेले नाहीयेत. उलट ते अधिक व्यामिश्र आणि त्यांची व्याप्ती खूप मोठी झालेली आहे. आपल्याला इतक्या साऱ्या प्रश्नांवरती अजून पुढची अनेक वर्षे काम करायचे आणि त्याच्यामध्ये महिलांचं आरोग्य असो, शिक्षण असो, महिलांच्या वरती लैंगिक अत्याचार वाढले आहेत की ते जास्त प्रसिद्धी मिळते म्हणून दिसतात ह्याच्यावर अनेक चर्चा झडतात. पण जे काही आहे त्याच्यावर उत्तरं शोधायची आणि शेवटी सर्व लिंगाच्या व्यक्तींना समानतेने एकत्र एकसंघ समाजात आनंदाने राहता यावं आणि पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या कुठच्याही धोरणांना पुढे न येऊ देता ह्या प्रकारची समाज रचना आपण सगळेजण मला असं वाटतं त्याचा विचार करतो किंवा ते आपलं आदर्श असं एक स्वप्न आहे. तिथे वाटचाल करायची असेल तर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांना संपत्तीत समान वाटा याला आपण कसं बरं विसरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जी धोरणं आखली जात आहेत आणि त्याच्यामधलं हे जागतिक भांडवलाचं जे मोठा रेट आहे ह्याच्या खाली अनेक संस्था संघटना वेगळ्या दिशेने गेल्या आहेत. आर्थिक सक्षमीकरणाची बचत गट चळवळ ह्याच्याऐवजी मायक्रो फायनान्सचं एक नफेखोर मॉडेल उभं राहिलेलं आहे. परंतु ह्याचा प्रतिवाद करताना आपल्याला अन्नपूर्णा परिवारासारखी प्रारूप असणारी
सहकारी तत्वावर महिलांना संपत्तीच्या वाट्यापासून नफ्याच्या वाट्यापर्यंत ते निर्णय प्रक्रियेत सहभागापर्यंत देऊ करणारी अशी मॉडेल्स अधिकाधिक कशी पुढे येतील आणि त्यासाठी आपण धोरणांमध्ये प्रभाव कसा पाडू शकू या दिशेने मला वाटतं पुरोगामी चळवळीने विचार केला पाहिजे. नाहीतर ती नुसतीच बोलगेवढी टीका होईल. त्यामुळे मला ह्या माझ्या व्हिडिओच्या शेवटी असे मुद्दे लक्षात आणून द्यावेसे वाटतात की धोरणकर्ते आज कदाचित आपल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत किंवा त्या प्रकारची राज्यकर्ते नाही, परंतु आपण चळवळीचं सातत्य एकसंघपणे टिकवून धरलं पाहिजे, आपली एकी टिकवून धरली पाहिजे आणि ज्या प्रकारे भांडवली संस्थांना भांडवल उपलब्ध करून देऊन गरिबांना कर्जाच्या विळख्यात लोटलं जाते त्याच्याऐवजी महिला संघटनांना ज्याच्यामध्ये 90% सभासद महिला असतील, 90% कर्मचारी महिला असतील आणि 90% बोर्ड मेंबर किंवा संचालक मंडळ महिला असतील, अशा प्रकारचे आणि 90% नफ्याचा वाटा गरीब महिलांना पोचत असेल, अशा प्रकारचं प्रारूप करून त्यांना भांडवलाचा पुरवठा, कुठल्याही प्रकारची वैयक्तिक जामीन किंवा इतर गॅरंटी न देता झाला पाहिजे यासाठी धोरणं लावून धरली पाहिजे. महिला बचत गटाच्या नावाने खूप सारं बजेटमध्ये पूर्वी राखून ठेवला जायचा निधी, त्याचं काय होत असेल हे सुद्धा कोणी बघितलेलं नाही. आता तर तो निधी इतका कमी होत चाललेला आहे, परंतु त्यात आपला वाटा मागितला पाहिजे. सिडबी, नाबार्ड सारख्या कुठेतरी ती कल्याणकारी धोरणं पुढे नेणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या बाजूंना जिवंत ठेवलं पाहिजे, सशक्त केलं पाहिजे अशी मागणी आपण केली पाहिजे. आणि या सिडबी, नाबार्ड सारख्या संस्थांनी महिला बचत गटांना, महिलांच्या आर्थिक धोरणांना, आर्थिक चळवळीला पाठबळ पुरवलं पाहिजे. महिलांचं प्रशिक्षण, त्यांना आर्थिक साक्षरता वाढवणं, अशा प्रकारची कामं पूर्वी सिडबी, नाबार्ड करत असत. हे सगळं बंद पडलंय, हे करायला लावलं पाहिजे. ह्या दिशेने नवीन अन्नपूर्णासारखं प्रारूप घेऊन आणि जुन्या संस्था कल्याणकारी पद्धतीने बळकटीकरण करत महिला सक्षमीकरणाची ही आर्थिक चळवळ ही पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्व महिला चळवळीतील किंवा समान लिंगभावाबद्दल काम करणाऱ्या स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी यापुढेही काम करावं अशी ह्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करते, आवाहन करते आणि सर्वांना पुन्हा शुभेच्छा देते. आपल्याला एका ज्याला इगॅलिटेरियन सोसायटी म्हणणं मला सोपं वाटतं, परंतु सर्व व्यक्तींना पर्यावरणासह आनंदाने, समृद्धतेने राहता यावं अशा समाजाकडे आपल्याला जायचं आहे. हे आपलं उद्दिष्ट आपण विसरू नये, हरवू नये, यासाठी परत एकदा शुभेच्छा.